त्यानंतर दुसरं जसं मी सांगितलं टेक्नॉलॉजी अडॉप्शन हे खूप महत्त्वाचं आहे. कारण का जसे जसे चेंजेस येतात तसं आपल्याला त्या AI नंतर ऑटोमेशन जे पण काही चेंजेस आहे, डेटा ॲनालिटिक्स, देन सायबर सिक्युरिटी पण आत्ता सध्या खूप महत्त्वाचं आहे. कारण का सिक्युरिटी थ्रेट्स आपण बऱ्याच वेळेला बघतो की फेक साईट्समुळे बँकिंगमध्ये फ्रॉड्स वगैरे चालू आहेत. तर त्यासाठी आपली जर बँक असेल, कोणताही बिझनेस असू द्या, तर सायबर सिक्युरिटी ही खूप महत्त्वाची. आणि आपल्या इंडियामध्ये त्या सायबर सिक्युरिटीचं प्रमाण खूप कमी. तर जास्तीत जास्त लोकांनी जर सायबर सिक्युरिटी बिझनेसेसमध्ये वर्क केलं त्याच्या रिलेटेड, तर नक्कीच फायदा असेल असं मला वाटतं. कारण का लास्ट जर रिसर्च पाहिला आपण, तर वर्ल्डमधून जर पाहिलं तर इंडियामधले फक्त 5 to 10% लोक सायबर सिक्युरिटीमध्ये आहेत. आणि आपल्या इथं सगळ्यात जास्त गरज आहे ॲक्च्युली. बाकीचे लोक ट्राय करतात की इकडे एंट्री करायची, त्यापेक्षा आपल्या इंडियन्सनी जर सायबर सिक्युरिटीवर वर्क केलं तर त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं आपण की ॲजिलिटी आणि ॲडॅप्टेबिलिटी, थर्ड पॉईंट हा खूप महत्त्वाचा आहे. की आपला कोणताही प्रोजेक्ट असू द्या, कोणताही हॉटेल बिझनेस असू द्या, बँकिंग बिझनेस असू, कोणताही बिझनेस असू द्या, की चेंज विथ द टाईम, ॲडॅप्टेबिलिटी आणि ॲजिलिटी ही खूप महत्त्वाची. जसं की आत्ता मी एक्झाम्पल दिलं, कोविडमध्ये अचानक सर्व बंद झालं, त्याच्यामुळे आपल्याला हॉटेल्स पण होते त्यांना ऑनलाईन जावं लागलं, मार्केट्स जे होते त्यांना ऑनलाईन जावं लागलं. तर अशा प्रकारचं जे पण डिस्रप्शन येतं, आत्ता जर पाहिलं तर वॉरमुळं डिझेल आणि पेट्रोल बंद पडलं, राईट. त्याच्यामुळे हॉटेल बिझनेसेसचं काय झालं, ठप्प झालं, ऑलमोस्ट ठप्प झालं. की त्यांना सिलेंडर परवडत नव्हते, 9-9 हजाराला एक सिलेंडर जात होतं ब्लॅकमध्ये. तर अशा प्रकारे गोष्टी चालल्या होत्या. तर आपल्याला फ्युचर बघून चालावं लागतं बिझनेसमध्ये, की बाबा पुढं जाऊन असं जर काय आलं तर माझ्याकडे अल्टरनेटिव्ह रिसोर्सेस काय आहेत. मी मे बी चूल चालू करेन, इंडक्शन चालू करेन, काही करेन पण स्टार्ट ठेवेन. अशा प्रकारे आपल्याला फ्युचर ओरिएंटेड बनणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण का कोणत्याही बिझनेसमध्ये कधी कोणतं डिस्रप्शन येईल हे आपल्याला कधीच काय सांगता येत नाही. त्यामुळं आपण लर्न फास्ट केलं पाहिजे, पिवोट फास्ट केलं पाहिजे आणि एक्झिक्यूट फास्ट केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर चौथा पॉईंट म्हणजे की महत्त्वाचे काही गोष्टी आहेत की ह्युमन कॅपिटल अँड स्किल्स. आता आपले जर एखादा बिझनेस असेल, आपण ओनर असू, पण एम्प्लॉईज जर क्रिटिकल थिंकिंगवाले किंवा इनोव्हेटिव्ह नसतील तरी प्रॉब्लेम आहे. कारण का आपल्याला त्यांना त्यानुसार इनोव्हेटिव्ह माइंडसेटकडे न्यावे लागेल. त्यासाठी एम्प्लॉईजमध्ये क्रिटिकल थिंकिंग महत्त्वाचं आहे, लिडरशिप स्किल्स महत्त्वाचे आहेत, त्यानंतर रिसर्च ओरिएंटेशन, नवनवीन गोष्टी ज्या येतात त्याचं पेटंट फाईल करणं,